नमस्कार. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळाला. मागच्या भागामध्ये आपण आदिवासी भागामधील वैदूंचं ज्ञान, तिथल्या वनस्पती याविषयीची माहिती घेतली. या सगळ्या आयुर्वेदिक वनस्पतींचं संशोधन किंवा सर्व्हे केलेला आहे आयुष मंत्रालयानं. याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आणि अनेक असाध्य रोगसुद्धा या वैदूंच्या उपचारांनी बरे झाल्याचे दाखलेसुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत. अर्थात ह्या सगळ्याला ऑथेंटिसिटी किंवा प्रमाणीकरण करण्याचं कामही क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्था करत आहे, जे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तेव्हा अशा प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची जर का माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना, तर रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय खूप छान आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल आणि त्यातही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने आपला आजचा विषय जाणून घ्यायला पाहिजे, कारण स्पर्धा परीक्षांबद्दलचं विशेष मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मिळणार आहे. मंडळी, तसं बघितलं ना तर सध्या स्पर्धा परीक्षा देण्याकडचा जो कल आहे ना, तो प्रचंड प्रमाणामध्ये वाढतोय. प्रत्येकाला अधिकारी व्हायचे, म्हणजे अगदी 4वी-5वीतल्या मुलाला जरी विचारलं ना की तुला पुढेहून कोण व्हायचे, तर तो सांगतो मला अधिकारीच व्हायचे. त्यामुळेच उपलब्ध संधी आणि त्यासाठी इच्छुकांची प्रचंड संख्या यामध्ये प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. आता ह्याचा ताळमेळ कसा घालावा आणि मग स्पर्धा परीक्षांसाठीचे क्लासेस, पुस्तकं, इतर साहित्य आणि त्यासाठीचे प्रचंड आर्थिक दर. खेड्यापाड्यातून गरीब घरातली मुलं एका ध्येयानं शहरांकडे येतात. त्यांचे आईवडील राबून मुलांना पैसे पुरवतात की कुठेतरी यश मिळेल. पण मग अशावेळी अपयश आलं तर सगळंच कोलमडतं. त्यातच स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेक नकारात्मक गोष्टीही घडते, त्याचेही विपरीत परिणाम भोगायला लागतात. त्याच अनुषंगानं केंद्र सरकारनं लोकपरीक्षा विधेयक 2024 लोकसभेमध्ये सादर केलं आहे. यातील तरतुदींनुसार संबंधित संघटित गुन्हे, माफियाराज आणि गुन्हेगारीच्या रॅकेट विरोधात कारवाई केली जाणार आहे. मंडळी, ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांमधली वाढती गर्दी, त्यामागची कारणं, परीक्षांचा अभ्यास, त्यातली तंत्र, टाईम टेबल किंवा चांगला अधिकारी होण्यासाठी काय करावं इत्यादी वेगवेगळ्या बाबतीतलं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. मुळात स्पर्धा परीक्षांबाबतची इतकी क्रेज का आहे? स्पर्धा परीक्षेची क्रेज खूप आहे आणि सरकारी अधिकारी झालं की पगाराबरोबर पर्स खूप मिळतात. हे राहिला बंगला, गाडी, अधिकार, हे सगळं हवंसं वाटणार आहे आणि त्यासाठी मुलं तयारी पण करतात. समाजामध्ये असणारी त्यांची प्रतिष्ठा, अधिकारी घडवण्याची प्रतिष्ठा आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना ग्लॅमर प्राप्त जे झालेलं आहे आणि त्या माध्यमातून मुलांना असं वाटतं आणि काही मूवीज अशा येत आहेत की अशा पद्धतीने ऑफिसर झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्याला पण अशा पद्धतीनं काहीतरी वेगळं करता येईल. पण त्यांना कालांतराने ते लक्षात येतं, पण सुरुवातीला काही लक्षात येत नाही आणि त्यामुळे कल खूप आहे सुरुवातीपासून. आता अगोदर एवढी जागृती नव्हती, आता लक्षात येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर माध्यम त्यांच्या स्टेट वाईज, म्हणजे आता मराठी माध्यमातून सुद्धा UPSC दिली जाऊ शकते. अगोदर असं होतं की इंग्लिश माध्यमातूनच एक्झाम दिली जात होती, हिंदीमध्ये होता. आता मग वाढलेला आहे, टक्का वाढलेला आहे, जागृती वाढलेला आहे आणि सगळ्यांच्याकडे सगळ्या कॉलेजमध्ये पण असे विभाग झाले, स्पर्धा परीक्षा विभाग. त्यामुळं विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे या फील्डकडे. आणि आता आपापल्या मातृभाषेतूनही आपण ह्या परीक्षा देऊ शकतो, त्यामुळेच मराठी टक्का वाढण्याचं हेही एक कारण आहे. पण जर एक जागा निघत असेल तर त्याच्यासाठी हजारो मुलं प्रयत्न करतात. त्यामुळे 999 मुलांना अपयश सहन करावं लागतं, तेव्हा एक मुलगा अधिकारी होतो. मला असं वाटतं की यांनी असं करायला पाहिजे, या मुलांनी प्लॅन ए आणि प्लॅन बी
2 तयार करायला पाहिजे. म्हणजे मला जर उपजिल्हाधिकारी व्हायचं असेल तर मला अजून 3-4 त्यातल्या जागा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. आणि जर मी MPSC क्रॅक नाही करू शकले, पास नाही होऊ शकले, तर मी चांगलं माणूस झालं पाहिजे. तत्त्व हेच आहे की तुम्ही अधिकारी बना, पण त्याच्या आधी चांगला माणूस बना. म्हणजे माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं, इतकं साधं आणि सोपं तत्त्व आहे. आणि जर प्लॅन बी तयार असेल की समजा मी अधिकारी नाही झालो तर मी काहीतरी उद्योग करेल, मी व्यवसाय करेल, दुसरीकडे काहीतरी काम करेल. आणि आता इंटरनेटच्या युगामध्ये तुम्हाला खूप संधी उपलब्ध आहेत. मंडळी, आपल्या बेलसरे मॅडमचं हे वस्तुनिष्ठ मार्गदर्शन आहे. राज्य सरकारमध्ये कार्यरत राहून स्वतःची यशस्वी कारकीर्द साकारणाऱ्या बेलसरे मॅडम आता स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन देत आहेत, तेही पूर्णपणे मोफत. यामागची इच्छा एकच आहे की एक सुसंस्कारित अधिकारी वर्ग निर्माण व्हावा. आमचा जो संस्थापक आहे शिवराज पाटील, ते UPSCची परीक्षा पास झाला होता आणि तो दिल्लीला गेला आणि तोंडी परीक्षेमध्ये नापास झाला. म्हणजे त्याचं लक्षात आलं की आपण नापास होण्याची 2 कारणं आहेत. एक, संवाद कौशल्य कमी आहे, भाषा सफाईदारपणे वापरता येत नाही आहे, आणि आत्मविश्वासाचा अभाव. मग तो इकडे आला महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी असं ठरवलं की माझ्या ज्ञानाचा उपयोग मी लोकांना करून देईल. आणि मग त्यांनी संस्था सुरू केली. आणि संस्था सुरू केल्याच्या पहिल्या दिवशीपासून त्यांनी ठरवलं की मी लोकांकडनं पैसे घेणार नाही. कारण आता आपण बघतो मार्केटमध्ये, पुण्यातच बघतो की लाखो रुपये फी आहे आणि गोरगरीब देऊ शकत नाहीत. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टॅलेंट फक्त मोठ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आणि वाड्यांमध्ये राजवाड्यात नसतं, तर कुठे पण गरिबाच्या घरात कुठेही असू शकतं. त्या टॅलेंटला प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि त्या उदात्त हेतूने शिवराजने ते सुरू केलं. 22 वर्ष त्याचं काम चालू आहे. त्यांनी एकही मुलाकडनं 1 रुपया आज तागायत घेतलेला नाही आहे. आणि आमची संस्था याच्या पुढेही मुलांकडनं शिकवण्याचे पैसे घेणार नाही, कुठल्याच मुलाकडनं. आमचं एक टॅगलाईन आहे, एक ब्रीद वाक्य आहे, कुछ भी बनो मुबारक लेकिन पहिले अच्छे इंसान बनो. तुम्ही काही नाही झाला तर तुम्ही चांगले डॉक्टर बना, चांगले इंजिनियर बना, मोठे कमिशनर बना, कलेक्टर बना, पण त्याच्या अगोदर चांगला माणूस बना. चांगला माणूस जर बनला तर तुम्ही एक समाज घडवू शकता. कारण तुम्हाला ते रिस्पेक्ट, संस्कार खूप काळाची गरज आहे. संस्कारांमधून सुसंस्कारित अधिकारी वर्ग निर्माण होणं ही यामागची संकल्पना आहे. छोटी मोठे पोस्ट 450 झालेत. आणि आम्ही आमच्या मुलांना हे सांगतो, सगळेजण उपजिल्हाधिकारी होणार नाहीत, सगळेजण कलेक्टर होणार नाहीत. तुम्हाला तलाठीचं काम मिळालं तरी करा, वनसंरक्षक मिळालं तरी करा, ग्राउंड स्टाफ म्हणून म्हणजे कुठलंही छोटं मोठं काम असेल तर तुम्ही नोकरी पकडा. कारण सगळेजण सगळे होत नाहीत. आणि प्रत्येकाची एक वेगळी कल असतो, आवड असते, नंतर कॅपॅसिटी असते. त्यामुळे आमची मुलं सगळीकडे जातात. आणि 450 मुलं अधिकारी झालेत. आणि जवळपास 2 लाख लोकांचं नेटवर्क आहे आमचं. म्हणजे आम्ही त्यांना सांगू शकतो, म्हणजे आम्ही सांगतोच त्यांना रादर की तुम्हाला शिक्षण फुकट मिळाले ते विचारतात, सर आम्ही तुम्हाला काय देऊ. तर आम्ही सांगतो तुम्हाला महिन्यातून 2 दिवस आम्हाला द्या, आणि त्या दिवशी समाजकार्यासाठी मग वृक्षारोपण असेल, साफसफाई असेल, रक्तदान शिबिर असेल. नंतर आमचे जे क्लासेस चालतात त्या क्लासेसमध्ये शिवराज आणि मोनिका हे दोघं शिकवतात. पण मग बाकी पण लेक्चरर्स लागतात ना, मग ते तुम्ही फुकट शिकवा. ती मुलं सिनियर मुलं शिकवायला येतात कारण त्यांची ऑलरेडी तयारी झालेली असते. म्हणजे हा त्याचा मूळ उद्देश असा आहे की चांगला माणूस या आणि तुम्ही जे घेतलेलं आहे ते समाजाला परतफेड करा. मंडळी, स्पर्धा परीक्षांची पूर्ण तयारी इथे करून घेतली जाते, तीही मोफत. आणि त्या बदल्यामध्ये ह्या साऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक महिन्यातले 2 दिवस यांना द्यायचे. आणि ह्या 2 दिवसांमध्ये निरनिराळ्या सामाजिक कार्याची ह्या साऱ्यांना ओळख करून दिली जाते. आम्ही जेव्हा एका ठिकाणी गेलो होतो, 1 लाख वृक्ष आणून ठेवले ते कोणीतरी डोनर. 1 लाख झाडं लावायची होती आणि झाडं लावायला त्यांच्याकडे मॅन पॉवर्स नव्हते. देणारे होते 1 लाख झाडं, पण देणारे मॅन पॉवर नव्हते. ती मॅन पॉवर आमच्याकडे होती कारण आम्ही 1 रुपये न घेता त्यांना शिक्षण देतो. त्या बदल्यात ती मुलं आमच्यासाठी वृक्षरोपण करायला तयार आहेत. मग आम्ही 1 युनिट केलं की वृक्ष झाडं लावा, दुसरा ग्रुप केला की तुम्ही त्याला पाणी घाला, कारण ह्या बदल्यात हे एक घास फाउंडेशनचं काम आहे. अशाच पद्धतीनं ग्रामीण भागात किंवा झोपडपट्टीमध्ये जी गुन्हेगारीकरण होते त्यांना शिक्षणाचा अभाव खूप आहे. आणि ह्या मुलांना जर शिक्षणासाठी प्रवृत्त आमच्या ही मुलं जर जाऊन शिकवली, त्या ठिकाणी जाऊन
इंग्लिशवाले असतील इंग्लिश असेल, गणितवाले असेल गणित असेल, संस्कारशील शिक्षण तिथं जर दिलं तर झोपडपट्टीमधलं गुन्हेगारीकरण कमी होईल. मस्त संकल्पना आहे ना. अधिकारी बनत असताना सुद्धा निरनिराळ्या सामाजिक समस्यांबाबतची जाणीव जागृती निर्माण होणं हा त्यामागचा उद्देश आहे. आता हा युवक बघा, 2 वर्षाचा असताना रस्त्यावर सापडला, संपूर्ण आयुष्य आणि अनाथाश्रमामध्ये काढलं, पण आज मात्र तो उच्च विद्याविभूषित आहे, प्राध्यापकी करतोय आणि MPSC मध्ये ह्याचं 3 पदांसाठी सिलेक्शन झालंय. वयाच्या 2 वर्षापासून मी अनाथाश्रमामध्ये लोणावळा येथील एका अनाथाश्रमामध्ये मी लहानाचा मोठा झालो. वयाच्या 18 वर्षापर्यंत मला भरपूर सोयीसुविधा मिळाल्या, अभ्यास म्हणा किंवा भौतिक सुख म्हणा भरपूर मिळाला. परंतु वयाच्या 18 नंतर जो येणारा संघर्ष होता, म्हणजे माझं नावापासूनचा संघर्ष हा वयाच्या 18 वर्षानंतर चालू झाला. माझं नाव, माझं कागदपत्र, विशेष म्हणजे आधार कार्ड, आणि आधार नसेल तर तुमची ओळखच नाही. आणि ती ओळख मी कितीपर्यंत लपवणार. वयाच्या 18 वर्षापर्यंत ठीक आहे, 4 भिंतीच्या आत मी लपवली, ती गरजही होती. परंतु आता मी जेव्हा समाजात आलेलो आहे तर समाजाच्या प्रवाहाबरोबर जाताना मला माझी ओळख घेऊन जाणं गरजेचंच आहे. कारण जर तुम्हाला इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे तर 100% तुम्हाला तुमची ओळख ही तयार करावीच लागेल. आता माझं सध्याचं शिक्षण झालेलं आहे MA इकॉनॉमिक्स मी झालेलो आहे. MA इकॉनॉमिक्स नंतर मी डॉक्टर DY पाटील कॉलेज आकुर्डी या ठिकाणी 5 वर्ष प्राध्यापकाचं कामसुद्धा केलेलं आहे. MPSCची सुरुवात करताना पहिल्यांदा मला 2-3 वेळा अपयशही आलं. त्याला कारणही तशी होती, माझी कागदपत्र तयार नव्हते. परंतु जसे 2022ला माझे कागदपत्र मला मिळाले तेव्हापासून मला MPSC थ्रू म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 3 परीक्षा ज्या होत्या त्या मी प्री आणि मुख्यची एक्झाम दिलेली आहे आणि आता फक्त रिझल्टची वाट बघत आहे 2023च्या. आणि सरळ सेवा भरतीमध्ये तलाठीची आणि वनरक्षकची याच्यामध्ये माझं सिलेक्शन जवळपास झालेलं आहे. अधिकारी होऊन याच्यासारख्याच अनाथांच्या समस्या याला सोडवायच्या आहेत. मंडळी, इथली शिक्षण पद्धती आहे ना, तीही अभिनव आहे आणि त्यासाठी काही वेगळी तंत्र यांनी विकसित केलेली आहेत. आणि आम्ही काही टेक्निक विकसित केलेत अभ्यासाची. म्हणजे निव्वळ एक अभ्यास म्हणजे घोकमपट्टीचा अभ्यास नाही आहे. आम्ही एक चार्ट देतो. आम्ही सांगतो की डिस्कशन कशा पद्धतीचं करावं, ग्रुप डिस्कशन. आता आम्ही एक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो की समजा महाराष्ट्राची स्थापना कधी झाली असा प्रश्न जनरल नॉलेजचा आहे, GKच्या पुस्तकामध्ये आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली. दुसरा प्रश्न असतो की महाराष्ट्रात सर्वात लांब नदी कोणती? गोदावरी. त्या प्रश्नाला काही संबंध येत नाही. तिसरा प्रश्न असतो की ज्वारीचं कोठार असं कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? त्या प्रश्नाला संबंध नाही. पण एक घास फाउंडेशननी विशेष अभ्यासक्रम विकसित केलेला आहे. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यावरतीच आम्ही 5-25 प्रश्न निर्माण करतो. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1 मे 1960. त्याला गोल अंडरलाईन करतो आणि सांगतो की मग महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. त्यांचं पूर्ण नाव सांगा. यशवंतराव बळवंतराव चव्हाण. त्यांचं जन्म ठिकाण सांगा. देवराज ट्रे. त्यांचं आत्मचरित्र सांगा. कृष्णा काट. किंवा आता प्रेझेंट मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. त्याच्या अगोदर कोण होते? उद्धव ठाकरे. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री कोण होते? वसंतराव नाईक 1963 ते 75. हरित क्रांतीचे ते जनक होते. मग भारताचे हरित क्रांतीचे जनक कोण? MS स्वामीनाथन. जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग. अशा पद्धतीने आम्ही त्यांना प्रश्न विचारतो आणि त्या पद्धतीने डिस्कशन करतो. एका प्रश्नातून 25 प्रश्न निर्माण करायचे आणि त्यातून हा अभ्यास सोपा होतो आहे. अभ्यासासाठी यांचं वेगळं टाइम टेबल सुद्धा आहे. त्याचबरोबर या परीक्षा कधी द्यायच्या, कुठल्या द्यायच्या या बाबतीतही इथे मार्गदर्शन केलं जातं. आणि बऱ्याच वेळेला मुलांना माहिती नाही, फक्त मला UPSC IASच व्हायचं आहे सर, पण मला दुसरं काही व्हायचं नाही. त्या मुलांना आम्ही सांगतो की UPSCची जर परीक्षेचा अभ्यास सिलेबस जर बघितला तर UPSCचा अभ्यास 17-18 कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मॅच होतो. तुम्हाला अदर पण सगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, रेल्वे आहेत, बँकिंग आहेत, अगदी तलाठी ग्रामसेवकपासून ते स्टेट सर्व्हिसचे किंवा स्टाफ सिलेक्शनचे एक्झाम त्या सिलेबसमधूनच कव्हर होतात. त्या पण एक्झाम जर तुम्ही दिला तर कोणीही अनसक्सेस होणार नाही आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं जेव्हा अभ्यासाला येतात तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की 2 वर्षाचा तुम्ही एक कालावधी द्या. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये झोकून अभ्यास करा. 2 वर्षात जर तुम्ही काही नाही झालं तर तुम्ही प्लॅन 2ला जा. मुळातच मंडळी, यांचे प्लॅन A आणि प्लॅन B तयार असतात. त्यातही प्लॅन B हा अत्यंत महत्त्वाचा असतो. प्लॅन B मध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि मग परीक्षा द्यायच्या. कारण प्लॅन 2 हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही वयाचे 23, 24, 25, 26 वर्षापर्यंत गेला आणि तुम्ही अजून जॉबलाच नाही तर सायकोलॉजिकल प्रेशर तुमच्यावर येत राहील. आई वडिलांकडून आणि समाजाकडून विचारणा होईल की तुम्ही आज एवढ्या वयाचे झालात, तुम्ही अजून जॉबलाच नाही आहे. त्यामुळे
त्याही अवस्थेत तुम्ही टॅलेंट असला तरी सुद्धा त्या प्रेशरमुळं तुम्ही ऑफिसर होणार नाही. मग प्लॅन बी ठेवा की त्याच्याकडे काहीही नव्हतं, कुठलाही आधार नाही आणि त्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याचं काहीतरी भविष्य घडवायचं आहे असा अगदी व्याकुळ मुलगा जेव्हा येतो आणि त्याला हे अभ्यासाचं बाळकडून मिळतं, तो नक्कीच ती जाणीव ठेवतो. कारण आमच्याकडे शिकायला येणाऱ्या म्हणाल तर अगदी वडापाव बनवणाऱ्या आईवडिलांची मुलं, एखादी भाजी विक्रेत्याचं मुलगी, हातगाड्या चालवणाऱ्यांची, सफाई कर्मचारी असणाऱ्यांची अशी मुलं आहे, रिक्षा चालवणाऱ्यांची अशी मुलं आहे आणि आज ती यशस्वी झालेली आहे. यशस्वी अधिकारी होण्यासाठी नेमके कुठले गुण आवश्यक आहेत तेही समजून घ्या. यशस्वी अधिकारी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं मन स्वच्छ आणि निर्मळ पाहिजे. प्रदूषित नको की समोर आलेला आहे हा भ्रष्टाचारीच आहे किंवा हा वाईटच आहे किंवा मला हा आवडतो किंवा आवडत नाही किंवा ही जात मला चांगली वाटते ती नाही. जात पात पंथ विरहित तुमचे विचार पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की टेबलच्या या साईडला तुम्ही पण कधीतरी येणार आहात, तर तुम्ही जो समजा आलात आणि तुम्हाला एक सातबाराचा उतारा पाहिजे, तो जर तुम्हाला समोरच्या माणसाने दिला नाही तर तुम्हाला काय वाटेल हा विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना काम केलं पाहिजे. आणि माझं ॲट मोस्ट इम्पॉर्टंट महत्त्वाची गोष्ट माझ्या लाईफमध्ये मी जी केली, आलेल्या माणसाचं हसून स्वागत करा. साधी गोष्ट आहे. मी मंत्रालयामध्ये माझ्या इतकी वर्ष तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, आलेल्या माणसांना पहिल्यांदा या बसा, त्यांच्याकडे बघून एक स्मित हास्य करा, त्यांना प्यायला पाणी द्या आणि विचारा तुमचं काय काम आहे. त्यांचं अर्ध टेन्शन दूर होतं. तुमच्याकडे येणाऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या असं बेलसरे मॅडमचं म्हणणं आहे. आणि प्रश्न समजावून घेतला पाहिजे. कधी कधी खूप छोटे छोटे प्रश्न असतात, अगदी आपल्या छोट्या गोष्टीमुळे त्यांची प्रश्न पुढे जाऊ शकतात किंवा त्यांना त्याच्यातून मार्ग मिळू शकतो. एक अतिशय सोपी गोष्ट आहे की समजा एक काम आहे माझ्याकडे आणि एक माणूस घेऊन आलेला आहे, त्याला जर सांगितलं की हे काम होणार नाही तर त्याला क्षणभर वाईट वाटतं, पण तो दुसरा मार्ग शोधू शकतो. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना सातत्याने आपल्या मनात पाहिजे. आपण जनतेचे सेवक आहोत आणि आपण नोकरीत येण्याच्या आधी 25 वर्ष सामान्य माणूस होतो आणि 58 वर्षानंतर पण सामान्य माणूस राहणार आहोत. तुम्हाला 25 ते 35 वर्षाचा नोकरीचा कालावधी तुमच्या वयोमानाप्रमाणे मिळेल. त्याचा तुम्ही इतका चांगला उपयोग करा की त्याच्यानंतर पण तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काम केल्याचं समाधान मिळेल. टेबलवर आलेल्या फाईलमध्ये बघून, प्रश्न बघून त्याचं सकारात्मक उत्तर दिलं पाहिजे. निगेटिव्हिटी पूर्ण टाळली पाहिजे. सो काम करायचं ते करावंच लागेल. तुम्ही पगार घेता आणि बाकीच्या लोकांपेक्षा खूप जास्त पगार घेता, पर्स घेता, गाड्या घोडे बंगले राहायला मिळतात. सो यार तुम्हाला हे लोकांना देणं आहे, समाजाचं देणं आहे. ही भूमिका असली पाहिजे की मी 8 तास जर मला एवढा पगार आणि मानमर्यादा मिळत असेल तर मी काम केलं पाहिजे. सुसंस्कारित अधिकारी वर्ग जर का घडवला ना तर त्यांच्या संवेदनांमुळे समाजही सुस्थितीत राहील ही यामागची संकल्पना आहे. आणि त्यासाठीच इथल्या या युवा पिढीचं नेमकं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊया. शिवराज सरांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन अतिमोलाचे. समाजात आज कोणी सुद्धा फुकट रुपयाचं चहा सुद्धा पाहिजेत नाही की सरांनी एवढं मोठं कार्य केले, ते सरांचं भरपूर मोठे आभार मानतो मी. अधिकारी का व्हायचं आहे तर समाजातील अशी अनेक अंग आहेत की ज्यांच्यापर्यंत अजून कोणच पोचलेलं नाही, तर तिथे पोचायचं आहे. आणि तिथे पोचून तर जसं आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवार ह्या ज्या काही 4-5 आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या तरी किमान त्यांच्या पूर्ण करायच्या आहेत. आणि माझे आईवडील एक मजूर आहेत, मजुरी करतात. म्हणजे दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मजुरी करून उदरनिर्वाहासाठी जे पैसे भेटतात किंवा बचत गट असेल किंवा कर्जमार्फत आम्हाला ते पैसे पुरवतात. परंतु त्या पैशामध्ये त्यांची जी तळमळ आहे, त्यांची जी कष्टाची पराकाष्ठा आहे ती अतिशय आम्हाला म्हणजे प्रेरणादायी आहे. म्हणजे एक अशी दरी तयार झाली की श्रीमंत हा श्रीमंत बनत चालला आहे आणि गरीब हा गरीबच राहत चालला आहे. कारण का ज्या सरकारच्या योजना विविध त्या खालच्या स्तरांपर्यंत येत नाही. त्याच्यामार्फत काय होतं की जे मोठे व्यक्ती ते त्यांचा पावर वापरून काही काम असले ते करण्याचा प्रयत्न करतात. राज्यसेवा म्हणजे उपजिल्हाधिकारी याच्यासाठी प्रयत्न करते. हो, म्हणजे ऑफिसर यासाठी बनायचं आहे की समाजात भरपूर अशा गोष्टी आहेत, त्याच्यावर खूप काम करायचं आहे. असं म्हणजे पर्टिक्युलर सांगता नाही येणार. हजारो गोष्टी आहेत, हजारो प्रॉब्लेम्स आहेत.
त्या प्रॉब्लेम्सना आपणच काहीतरी म्हणजे कुठेतरी ऑफिसर होऊन ते सोडवू शकतो. अधिकारी का व्हायला पाहिजे त्यामागे आपल्याला म्हणजे एक ध्येय भेटतो, एक जोराने म्हणजे एक सांगते ना म्हणजे एक आपल्या अंगात एक दुसरी पॉवर येते, निर्माण होते की आपण अधिकारी का व्हायला पाहिजे. आपल्या मागे एक आपल्याला दिसतं की त्या मुलांच्या डोळ्यातले अश्रू आपण पुसता आले पाहिजेत. किंवा काही आता पसायदान गुरुकुल आश्रममध्ये एकदा गेलेलो होतो, म्हणजे जस्ट सरांचा एक विचार झाला की आपण त्या मुलांना बिस्किट देऊया करून. तर बिस्किट द्यायचा विचार आला तर तिकडचे जे सर्वस्वी जे वाघ सर आहेत ते म्हणाले की बिस्किटचं नका सर, कारण या मुलांना 1 वर्ष झालं दूधच नाही मिळत आहे. म्हणजे ही झाली छोटी गोष्ट, पण ही त्या मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. अशा खूप मोठ्या आहेत की ज्या मुलं सहन करतात. यश मिळेल ह्याची नक्कीच खात्री आहे, कारण सरांना भेटल्यापासून जो उत्साह आणि जो नवीन जोश, कारण की जे कुणालाच मिळत नाही ते आम्हाला मिळतं आहे. खरं सांगायचं तर कोणाच एवढं भाग्यवान नाही आहे की त्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी टेक इट इझी, काहीच टेक इट इझी नाही आहे या जगामध्ये. नो फ्री लंच इन द मार्केट असं म्हणायला गेलं तर, कारण की आजच्या जे कलियुग जे चालू आहे, 1 रुपयासुद्धा माणूस कधी कोणासाठी जर 1 रुपया राहिला असेल तरी तो म्हणतो की माझा 1 रुपया तुमच्याकडे राहिला आहे बाबा. तर इथे तर सर मोफत सगळ्या काही गोष्टी घेतात, तर अपयशी होण्याची काही चान्सेसच नाही आहेत खरं म्हणायचं तर. माझा वाय क्लिअर आहे, माझं कॉन्फिडन्स लेवल सरांमुळे किंवा मॅममुळे एवढी वाढलेली आहे. जे बनेल ते आत्तापासून मला जिथं ज्या ज्या क्रायटेरियामध्ये मी बसेन, ज्या ज्या पोस्टमध्ये मी बसेन त्या पोस्ट सगळ्या मी घेणार आहे. अधिकारी होणारच हे 100% मनाशी ठाम म्हणजे निश्चय आहे. आम्ही अधिकारी होणारच, समाजाचे अश्रू पुसणार, त्यांना न्याय देणार. पण चुकून जर का अपयश आलं ना तरीही आम्ही चांगला माणूस होणार. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. भारत माता की जय. भारत माता की जय. मुलांना मी असं आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या, आमच्याकडे या, परीक्षेची मनोभावे तयारी करा, पास व्हा. नापास झाला तरी काही दुःखी होऊ नका, चांगलं माणूस व्हा. जर तुम्ही चांगलं माणूस झालात तर स्काय इज द लिमिट, तुम्ही काहीही करू शकता. आणि संस्था म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. बघा मंडळी, समाजाच्या भल्यासाठी या युवा पिढीला सुसंस्कारित करण्यासाठी अनेक जण झटत आहेत. त्यासाठी स्वतःच्या अनुभवातून हे यांना मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. त्यातूनही गरिबाघरच्या मुलांना तोशीस पडू नये ना म्हणून हे मार्गदर्शन ते मोफत सुद्धा देत आहेत. कुठेतरी समाजाचं देणं ही सारी मंडळी देत आहेत आणि त्याचा लाभ आपण ही सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. त्याच अनुषंगाने ह्या बाबतीतली अधिक माहिती तुम्हाला हवी असेल ना तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. रयतेचा दरबार, जनता दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारा हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम रयतेचा दरबार. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.